कधी कधी आपण आपल्या आयुष्यात एकटं उभं राहायला पण शिकायचं असतं आणि आपल्या भागात येणारा इंदुरकर महाराज तर सकाळी लवकर गाडी बाहेर काढली. रेडी म्हणत असेल काय दौरा, तिला लांबनच जातो म्हणून आलो कारण भाऊचीत एक काम होतं आणि ते काम पूर्ण करून इथं जाताना मोठा मंडप घातलेला आणि सगळीकडे करणं लावलेलं. मग इथं कोणाला तरी विचारायचं म्हटलं तरी इथं कोण दिसेना. पुढे एक बॅनर लावलेला. आता म्हटलं जाऊन बघूया काय आहे. एवढा मोठा मंडप घातलाय म्हटलं काय तर मोठा कार्यक्रम असणार आणि इथे इंदुरकर महाराजांचा फोटो लावलेला आणि वाचल्यावर असं कळालं की आपल्या भागात इंदुरकर महाराजांचं कीर्तन आहे आणि ते पण रविवारी 29 तारखेला. आता महाराज एवढ्या लांब येणार आहेत म्हटलं आपण इथले ते यायला लागते. आता लय उशीर करा नको म्हणून आलो घरला डायरेक्ट आणि मग पुन्हा आवरून सगळ्यात पहिलं काम म्हणजे दूध घालायचं आणि दूध घालून आपल्याला जायचं होतं इस्लामपूरला. एसटी धरली आणि डायरेक्ट आलो केबीपी कॉलेज जवळ आणि आज माझा कॉलेजमध्ये 5वा दिवस आहे. मग आज 1-2 लेक्चर झालं आणि डायरेक्ट आलो स्टँडवर. मग इथं अर्धा तास एसटीची वाट बघत बसलो. एसटी धरली आणि आलो घरला आणि आपलं सकाळी कॉलेज असल्यामुळे मी संध्याकाळच वैरणीला येतोय. आज मला पालाच काढायचा होता जास्त. उशीर न करता लवकर पाला काढला सगळा आणि मी एकटा चालतो वैरणीला. त्यामुळे आता माझं मलाच बिंडा उचलायचा होता. तसंच कसं तर उचलून घेतला. डायरेक्ट गाडीपाशी येऊन टाकला. आता म्हणलं लय उशीर करा नको कारण पुन्हा अंधार पडतोय. मग आता इथनं जाणार आहे घरला. तर भेटतोय मग आता पुढच्या व्हिडिओत.